अपेक्षांच्या ओझ्यामुळेच मुलं एटीएम बनलीत. साहित्यिक डॉक्टर संजय कळमकरांचं पालकांना मार्गदर्शन. पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलं एटीएम झाली आहेत. केवळ पॅकेजच्या मागे लागल्यानं ही पिढी संस्कार हरवून बसली आहे. ज्ञान कुठेही मिळू शकतं, पण संस्कार करावेच लागतात. ग्रीन पार्क आणि सक्सेस अकॅडमी हे काम करतीये. पालकांनीही त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे, असं प्रतिपादन साहित्यिक व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांनी केलंय. इतकी स्पर्धा, इतकं तोंड द्यावं लागतं, उपजीविकेसाठी इतकं धावावं लागतं. वडिलांना तर आता वेळच नाही. म्हणजे मुलांकडे पाहणं, मला वाटतं फक्त प्रगती पुस्तकच पाहणार आहे. आता आपलं तरी बरं आहे, खेड्यामध्ये मुलगा एकदा वर्गात घातला की याला चौथी झालं तरी काहीच येत नाही. हे कधी म्हणतो तो चौथी झाल्यावर, पहिली घातल्यावर ते चौथी झाल्यावर म्हणतो तू इतके दिवस काय करत होता. तर ते अजिबातच जागृत नाही, कारण त्यांना पोटाची भान असते. विषय आपला आहे की या सगळ्या स्पर्धेमध्ये आपला मुलगा कसा टिकेल आणि तो कसा टिकेल हे पाहायचं असलं तर आधी त्याची क्षमता काय ती ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला नेमकी काय आवड आहे. निसर्गानं कुणालाही निर्बुद्धपणे खाली पाठवलेलं नाही. म्हणजे काही ना काही त्याच्यात क्षमता आहे, फक्त ती कुठली ती आपण ओळखली पाहिजे. तो जर बालपणापासून चांगलं क्रिकेट खेळतोय, आपल्याला स्टाईल कळू शकते की अरे हा चांगला क्रिकेटर होऊ शकतो. तुम्ही त्याला बॅट आणून द्या, बॉल आणून. जेर खान सारखे म्हणजे ज्यांची आई शिक्षिका होती, वडील गरीब होते, ते पोटाला चिंता घेऊन त्याला घेऊन मुंबईला गेले. खूप फाटके होते, पण त्यांनी त्या मुलासाठी तेवढं केलं की नाही, याला शिकवण्यापेक्षा याच्यामध्ये हा करिअर करू शकतो हे त्यांनी ओळखल्यामुळं जेर खानला यश मिळालं. असे खूप सारे पालक आहेत की जे आपल्या मुलाची क्षमता ओळखून ते वागतात. आणि मुलांचं दप्तर हे त्याचं प्रतिबिंब असतं, त्याच्या मनाचं प्रतिबिंब असतं. आधीमध्ये जर आईनं वडिलांनी त्याचं दप्तर त्याच्या नकळत जर आपण त्याचा शोध घेतला, त्याची वही जर उचकून पाहिली तर काही मुलींच्या वहीवर मागच्या बाजूला मेहंदी काढलेली असते, रांगोळ्या काढलेल्या असतात, बाहुलीचं चित्र असतं. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो हिची चित्रकला कशी, हिला आवड कशी. एखाद्या मुलाच्या दप्तरात स्क्रू ड्रायव्हर सुद्धा सापडू शकतो. आणि मग वेळीच आपण सावध होतो, हा आला कुठं, त्याला आपण जाब विचारला पाहिजे, स्क्रू ड्रायव्हर कशासाठी आला, तुझे मित्र कोण आहे, याचा अर्थ संगत व्हायची. हे दप्तर हे त्याच्या विद्यार्थ्याच्या मनाचं प्रतिबिंब त्या दप्तरामध्ये उमटलेलं असतं. संस्काराअभावी मुलांमध्ये भावनिकतेची पोकळी निर्माण झाली आहे. ही पिढी संवेदनाच हरवून बसली आहे. या पार्श्वभूमीवर प्रबोधन करण्याच्या हेतूनं ग्रीन स्पार्क प्री स्कूल आणि सक्सेस अकादमीच्या वतीनं मुलं घडवतानाची धडपड या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. यावेळी डॉक्टर कळमकर बोलत होते. आपल्या नर्मविनोदी शैलीत त्यांनी पालकांना मार्गदर्शन करतानाच कानटोचणीही केली. सुमारे 1 तास पालकांसोबत त्यांचा मुक्त संवाद झाला. पालकांनीही तितक्याच सहजतेनं त्यांच्या आवाहनाला दाद दिली. प्रारंभी स्कूलच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील यांनी प्रास्ताविक केलं. नमस्कार आणि सुप्रभात. गुरुवार यांची परवानगी 2 शब्दच बोलणार आहे, जास्त नाही बोलणार. तसा 16 जूनला इंटरनॅशनल फादर्स डे असतो आणि असं आपल्या कुटुंबामध्ये एक आहे मान्यता की सगळ्यात जास्त कुटुंबात समजूतदार वडील असतात, जे तुम्ही आजही सिद्ध केलं. कारण 16 जूनचा कार्यक्रम आपण 7 जुलैला करतोय, तरी कुठलीच काही तक्रार नाही वडील पालकांची. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं विशेष कौतुक. इतक्या छोट्या ठिकाणी कळमकर सरांनी येणं खरंही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. फक्त शिक्षक आणि पालक वैयक्तिक या नात्याने मला असं वाटतं की थोडीशी कुठेतरी पालकांचं पण प्रबोधन होण्याची गरज आहे. जसं कोविड नंतर ऑनलाईन परीक्षा देऊन रिझल्ट आले मुलांचे, तसे आमच्याकडे कोविड बॉर्न पिढी आत्ता आहे प्री स्कूलला. तर त्या मोबाईल आणि मी जे सांगेल ते पालकांनी ऐकायचं. हा जो ट्रेंड मुलांमध्ये शिवाय तो पालकांकडून पण तोच येतो की तो आणि ती माझं ऐकत नाही. तर एक थोडासा मिश्किल प्रश्न मला पडतो. 2 गोष्टी आहेत यामध्ये की मूल असतं एक तर 3 वर्षानंतर शाळेत येतं, म्हणजे 8-10 किंवा आणखी किती वर्षाचं असेल प्राथमिक विभागात, माध्यमिक विभागात. त्या मुलाचे वडील नक्कीच 21 वर्षापेक्षा मोठे असतात. मग जर कौटुंबिक व्यवस्था पाहिली तर घरातली सासू जी असते तिचा असा समज असतो की माझा मुलगा माझ्यापेक्षा बायकोचं जास्त ऐकतो. मग मला तो एक प्रश्न असतो की जर तुम्ही 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या पुरुषांना वळवू शकता, तर ते 3 वर्षाचे 10 वर्षाची मुलं आपल्याकडून का नाही वळत? जे काय कारण असेल, किंवा आई आपल्या बाळासाठी एवढी धडपड करते, वडीलही करतात ज्यांचा उल्लेख थोडासा कमी असतो, पण मुलांसाठी वडील का हिरो असतात नेहमीच. तर तो जो कूल ॲटिट्यूड असतो मुलांचा, लेट गो करण्याचा, आई शिस्तीसाठी तरतूद असते, ओरडत असते, मग ती वारंवारिता आईकडून असते आणि वडिलांकडून थोडासा कूल अप्रोच येतो. मग तिथे बॅलन्स राहत नाहीत गोष्टी. त्यामुळे मदर्सकडून आमच्याकडे तक्रार येतात की मॅम
तुम्ही एवढं कळकळीने सांगता पण मुलं आमचं ऐकत आणि वडील ती गोष्ट सिरियसली घेतात. तर कुठेतरी तो डिसिप्लिन फॅक्टर कुटुंबामधूनच मिसिंग असतो. मग तोच अप्रोच आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला तो मुलांमध्ये जाणवतो. कारण मुलं आम्हाला धमकी देतात, पप्पांना नाव सांगेल. हा सगळ्या छोट्या मुलांपासूनचा विषय आहे, पण ते फाउंडेशन आहे मुलांचं. सत्कार योगिनी गाडळकर यांनी केला. डॉक्टर कळमकर म्हणाले, पालक आणि मुलांमधील संवाद हरवत चाललाय. नोकरी किंवा उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं तो सतत बाहेर असतो. मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्यासही त्याला वेळ नाही. हा केवळ बाप लेकांमधील संवाद तुटलेला नाही, तर पिढीत अंतर पडतंय. ही दरीच सामाजिक स्वास्थ्य बिघडवतीये. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधीक्षक महावीर धोदाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. दुर्वा पाटील यांनी औक्षण केलं. सूत्रसंचालन ऋषिकेश पाटील यांनी केलं. आभार पूजा गांगर्डे यांनी मानले. खरंच म्हणजे समाधान आणि सुख हे आपल्याला कळतच नाही. दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता सिद्धी सरांनी सांगितलं की मॅडमचा तोच उद्देश आहे की मुलं घडली पाहिजेत पण ती सुसंस्कारित झाली पाहिजेत. शिक्षण तर त्यांना सगळीकडे मिळणार तो त्यांचा तो कल असतो. म्हणजे आता बरेच पेरेंट्स सांगत होते की म्हणजे आम्ही पण माहिती घेतो, पत्रकार सगळीकडून माहितीच घेत असतात की यांचं नेमकं काय शिकवतात काय वगैरे. तर मॅडमच्या संदर्भात खूप सारे पॉझिटिव्ह हे होते प्रतिक्रिया की वडिलांना मुलं सांगतायत की बाबा हात धुतला पाहिजे जेव्हा शाळा वगैरे सांगत होतं की खरोखरच म्हणजे अभिनंदनाची याची गोष्ट आहे, अभिमानाची. कारण मुलं त्यांना आपण काय शिकवतोय हे कृतीतून ते दाखवत आहेत आणि ते घरात त्याची जी प्रतिसाद किंवा उमटता येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.